हॅलो, नमस्ते. मी प्राजक्ता. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहे 34 साईजच्या कुर्तीची कटिंग. ही कुर्ती जी आहे ती आपण साडीपासून बनवणार आहे. तर बघा, मी अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये 2 वर्षाच्या मुलीचा लेहंगा आणि ब्लाऊज त्याचं कटिंग आणि शिलाई दाखवलं. तर त्याच साडीपासून कुर्ती बनवायची. मी त्या व्हिडिओमध्ये पण म्हटलेलं होतं की कुर्तीची कटिंग आणि शिलाई तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर तो व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये मी त्याचं कटिंग आणि शिलाई दाखवलेलं आहे. अजिबात त्यामध्ये तुमचं जमलिंग केलेलं नाहीये. लगेच लक्षात येईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. थोडंसं व्यवस्थित पाहिलं की तुम्ही नवीन शिकणारे असताल ना तरी तुमच्या लगेच लक्षात येईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि असं नाही की साडीचीच बनवली पाहिजे. तीच कटिंग बघून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फॅब्रिकवरती कुर्ती बनवू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची कुर्ती बनवू शकता. एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. फक्त चेंजेस आपले जे होतात ना ते फक्त गळा उंचीनुसार काय होतं, आपले शोल्डर चेंज होतात, मुंडा उंची चेंज होत असते. तर हे छोटे छोटे बदल असतात. तर ते आपल्याला माहीतच आहे. नाही समजलं तर मला सांगा तसं. तर त्यात पण आपण कसे चेंजेस करायचे असतात त्याच्यावरती व्हिडिओ मी बनवेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाही काय समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा. यानंतरचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला सांगत चला. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. सगळ्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस, सलवार, सगळ्या प्रकारचं काम असतं आपल्या चॅनलवरती. तुम्ही नवीन शिकणारे जरी असताल ना तर एक व्हिडिओ पाहिला तरी बरंच काही तुमच्या लक्षात येईल. एवढ्या सोप्या पद्धतीने मी सांगत असते. तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. त्यामुळे काय होतं, नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन येते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. चला तर मग आपण आता कटिंगला सुरुवात करूया आणि लगेचच त्याची शिलाई पण बघूयात एकाच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ मोठा आहे पण डिटेलमध्ये पूर्ण सगळं दाखवलेलं आहे. कुर्तीच्या साईड स्लीट कशा बनवायच्या असतात ते खूप महत्त्वाचं आहे. नवीन शिकणाऱ्यांना थोडंसं ते अवघड वाटतं. 2 प्रकारे सांगितलेलं आहे. पहिली पद्धत पण बघा आणि दुसरी पण बघा. दोन्ही साईडच्या आहेत, वेगवेगळ्या दाखवल्यात. जी सोपी वाटते त्या पद्धतीने करा. चला तर मग आपण आता कटिंगला आणि शिलाईला सुरुवात करूयात. तर बघा, इथे अशा पद्धतीची साडी घेतलेली आहे. ही कुर्ती साडीपासूनच बनवली पाहिजे असं काय नाही आहे. याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही फॅब्रिकवरती कटिंग करू शकता. सगळ्यात अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करणार आहे. तर बघा, साडीला 2 ठिकाणी काठ आहेत, वरती आणि खाली. तर ते आपण एकत्र जॉईंट करून कुर्तीची उंचीसुद्धा मॅनेज करणार आहे. सगळ्यात अगोदर मी साडी साईडला ठेवते. अस्तरवरती कटिंग करून घेऊयात. कुर्तीसाठी मी 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे, कारण 42 उंचीची कुर्ती बनवायची आहे ही. तर बघा, आपल्याला अस्तर 40चं कट करावं लागेल. 40 किंवा 38 असेल तरीही चालेल, कारण आपण बघा मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरची उंची कमीच ठेवतो. तर हे 2 मीटर अस्तर आहे. त्याला मी अशा पद्धतीने 4 फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याची पूर्ण फोल्ड साईड मी माझ्यासमोर ठेवलेली आहे. चला तर मग आपण याची आता पटपट मापं कशी टाकायची बघूयात. खूप सोपी कुर्ती आहे, अगदी ब्लाऊजपेक्षा सुद्धा सोपी आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात अगोदर इथे पूर्ण उंचीचं माप बघायचं. तर हे अस्तर जे आहे ना ते 40 इंच उंचीचं आहे आणि मेन कुर्तीची उंची मला किती बनवायची आहे, 42 इंच. पण आत्ता बघायचं आहे आपल्याला काठ वगैरे जोडून तेवढी उंची निघते का. जेवढी निघेल तेवढी काढणार आहे, पण तुम्हाला सांगते पूर्ण उंचीमध्ये 2 इंच जास्त घ्यायचं मार्जिन कुर्तीसाठी. तर इथे सगळ्यात अगोदर मी मुंडा उंचीचं माप टाकलं आहे 6 इंचावरती. दुसरं माप टाकायचं आहे कंबर उंचीचं, 14 इंचावरती टाकलेलं आहे मी उंचीप्रमाणे. आणि तिसरं माप आहे ते टाकलेलं आहे हिप उंची म्हणजे सीट उंची 19 इंचावरती. मी असे हे 3 पॉईंट घेतले आणि आता ह्या 3ही लाईन आपल्याला अशा सरळ मार्क करून घ्यायच्या आहेत, कारण या 3ही लाईनवरती आपण मापं टाकणार आहोत. छातीचं, कमरेचं आणि सीटचं. अशा आपल्या 3 लाईन मार्क झाल्या. तर बघा, आपल्याला चौथा भाग इथे घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर मी शोल्डर सांगते ते किती ठेवलेत, 5.5 इंच डीप नेकनुसार. इथे आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग ठेवायचं. अगोदर मी लाईनवरती जॉईंट केली बघा. छातीचा चौथा भाग आहे याचा 8.5 इंच आणि अर्धा इंचाचं लूजिंग ठेवलं मी, 9 इंच झाले टोटल छातीसाठी. आणि कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे बघा 8 इंच. 7.5 फिटिंग आहे पण अर्धा इंच लूजिंग ठेवून मी 8 घेतलं. आणि सीटचा चौथा भाग इथे घेतलेला आहे बघा 9.5 इंच. आता बघा, हे सगळी मापं चौथ्या भागामध्ये अर्धा इंच लूजिंग ठेवून घेतलेली आहेत मी. अगदी ब्लाऊजसारखं फिट्ट माप घ्यायचं नसतं कुर्तीसाठी. सीटमध्ये किती आपण 9.5 घेतलं तर खाली 10.5 घ्यायचं इथं उंचीच्या इथं, कारण थोडासा असा तिरका आपला हा कट गेला पाहिजे. अगदी सरळ करायचा नाही, असा क्रॉसमध्ये 1 इंच फक्त बाहेर काढायचं आणि ही लाईन अशी खाली जॉईंट करून घ्यायची आहे.
बघा इथे मी कशा पद्धतीने करते, अगदी सरळ झाली पाहिजे, फक्त खाली सीट घेऱ्यापेक्षा 1 इंच जास्त घेऊन. सीटमध्ये आपल्याला 1 इंचाचं मार्जिन फक्त ठेवायचं आहे. बघा आपण जे साईड फोल्ड करतो ना त्याच्यासाठी 1 इंच जास्त इथे मार्जिन घ्यायचं नाही, नाहीतर मग त्याची साईज खूप ब्रॉड होते. आपल्याला अर्धा इंच आणि अर्धा इंच असं दोनदा फोल्ड करायचं आहे, म्हणून 1 इंच घेतलं. बाकी छातीमध्ये आणि कमरेमध्ये 1.5 इंचाचं मार्जिन मी ठेवते. तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता किंवा एकही ठेवू शकता. त्याच्यानंतर बघा कोपऱ्यातून मुंडाचा आकार द्यायचा आहे. दुसरा आहे का नाही पाठीमागचा, तो आहे 1.5 इंचावरती आणि पुढचा जो आहे तो 1 इंचावरती. असे हे दोन्ही मार्क करून मी काय केलं, इथे मार्क करून घेतलेला आहे मुंडाचा आकार. यानंतर केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कटिंग करायचं आहे. गळ्याचं कटिंग मी डायरेक्ट अस्तरवर नाही करत, याच्यासाठी गळे मी पेपर कॅनव्हासवरती कट करून जॉईंट करणार आहे. तर ते तुम्ही शिलाईच्या भागामध्ये बघू शकता कशा पद्धतीने गळे कट करायचे आहेत ते. खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुमच्यासोबत याचं कटिंग आणि शिलाई शेअर करते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाही काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा. अगदी परफेक्ट फिटिंग येतं अशा पद्धतीने जर तुम्ही कुर्ती कटिंग केली तर. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डरमध्ये फोल्ड आहे तर तो फोल्ड मी कट करून सेपरेट करून घेते. वरचा जो आहे तो आपण फ्रंटसाठी ठेवायचा, कारण तिथे मुंड्याचं कटिंग करायचं आहे पुढच्या, आणि जो खालचा आहे तो बॅकसाठी ठेवायचा आहे. तर इथे पुढचा मुंडा मी कट करून घेतला. तर अस्तर आपलं कट झालेलं आहे. आता मेन कपड्यावरती म्हणजे साडीवरती आपण अस्तर ठेवून कटिंग करणार आहे. तर याचं कटिंग मी कसं करणार आहे बघा. पाठीमागचा जो भाग आहे ना म्हणजे बॅक पार्ट, तो मी प्लेन फॅब्रिकवरती काढणार आहे. याच्यासाठी मी वर्कचं नाही वापरणार. छान अशी रेडीमेडसारखी कुर्ती बनवायची आहे आपल्याला. सध्या बघा फॅशन आहे पैठणी कुर्तीची, खूप जास्त फॅशन आहे. भरपूर मार्केटमध्ये तशा रेडीमेड कुर्ती आलेत. अगदी त्याच सारखी आपण ही कुर्ती बनवायची आहे. तर बघा फक्त एवढंच की ही डीपनेकमध्ये बनणार आहे. मी जेवढं प्लेन फॅब्रिक होतं ना तेवढं कट केलं. आता बघा प्लेन फॅब्रिकला दोन्ही बाजूकडे असे प्लेन काट आलेले आहेत. एका बाजूकडचे मी काट काढून ना ते खाली जॉईंट करणार आहे, म्हणजे एकत्र करणार आहे दोन्ही, तरच उंची याची निघेल, अथवा उंची निघणार नाही आहे. अशा पद्धतीने बघा मी याला नंतर शिलाई करताना जॉईंट करून घेते. बाकीचं जे आहे ते आपण इथे आता कट करून घेऊयात. बघा याला मी फोल्ड केलेला आहे एकदाच, कारण फक्त बॅकसाठीच आपल्याला हे कापड कट करायचं आहे. फ्रंटसाठी आपण वर्कवालं वापरणार आहे. खूप छान त्याच्यावरती बारीक वर्कची डिझाईन आहे ना ती. तर साडीला बऱ्याच ठिकाणी कुठे कुठे डाग लागलेले आहेत, तर त्याला व्यवस्थित बघून मी इथे घेतलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणताल किती जास्त कापड फोल्ड केलं साईडचं वेस्ट जाईल, तर डाग पडलेले आहेत म्हणून तिथंपर्यंत फोल्ड केले मी. तुमचं चांगलं जर कापड असेल तर इतकं फोल्ड करू नका, पुढे कापड वेस्ट नाही गेलं पाहिजे आपलं, कारण बघा बाहीला पण पुरलं पाहिजे. आणि समजा तुमचं ड्रेस मटेरियलच्या कपड्यात जर असेल तर खूप व्यवस्थित कटिंग करावं लागतं, कारण बाहीसाठी सुद्धा आपल्याला कपडा काढायचा आहे. ही साडी आहे म्हणून मी याला कसंही यूज करू शकते, कारण खूप जास्त कापड असतं. आता याचा जो पदर आहे तो मी साईडला कट करून ठेवणार आहे. बघा मी या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लहान मुलीचा लेहंगा आणि ब्लाऊज 2 वर्षाच्या मुलीचा आहे. त्याच्यामध्ये त्याचं कटिंग आणि शिलाई दाखवलेलं आहे. पदरापासून मी याचा ब्लाऊज बनवला आहे आणि खूप छान लेहंगा पण बनवलेला आहे. या अगोदरचाच तो व्हिडिओ आहे, मी एंड स्क्रीनला लावते किंवा तुम्ही व्हिडिओ लिस्टमध्ये पण जाऊन बघू शकता. आता अशा पद्धतीचं वर्क आहे बघा याच्यावरती. याला पण मी असं एकदा फोल्ड करून काय करणार आहे, अस्तर ठेवून कटिंग करणार आहे. आणि खालचे काट आहेत ते देखील मी कट करून साईडला एका बाजूकडे जॉईंट करणार आहे. बरोबर फोल्ड अस्तरची बाजू फोल्ड फॅब्रिककडेच ठेवायची. जितकं हवं आहे आपल्याला तितकंच इथे आपल्याला हे करायचं आहे, कापड घ्यायचं आहे. खराब नसेल तर जास्त वेस्ट घालवायचं नाही. या पद्धतीने बघा मी इथे पुढच्या पार्टसाठी सुद्धा हे कापड कट करून घेतलं. खूपच सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला 32 साईजची 34 साईजची कुर्ती दाखवत आहे. अशा पद्धतीने बघा इथे मी याला खालूनचे काट कट करून घेते. याच पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजची कुर्ती बनवू शकता. अगदी 30, 32, 34, 36, 38 कटिंगची पद्धत हीच राहणार आहे. मापामध्ये बदल होतील आणि गळ्या उंचीनुसार शोल्डरमध्ये बदल राहतील. बाकीची पद्धत हीच राहणार आहे. कुठल्याही प्रकारची तुम्ही कुर्ती अशा पद्धतीने कटिंग करून बनवू शकता. तरी कस्टमरची होती, चला म्हटलं याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, कारण कुर्तीच्या व्हिडिओसाठी मला खूप सारी कमेंट आलेल्या होत्या की शेअर करा म्हणून. जसं माझ्याकडं काम येत आहे त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, साईडला ठेवायचं आहे. आता आपण बाही कट करूया. बाही कट करण्यासाठी मी त्यातलंच प्लेन कापड एवढं साईडला कट करून घेतलं.
जितकी उंची हवी आहे ना त्याच्यामध्ये 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे. तयार उंची जेवढी पाहिजे त्याच्यामध्ये 1.5 इंचाचं मार्जिन. तर मी काठ त्याचे प्लेन होते ते काढले, कारण मला पूर्णपणे बाही प्लेनच ठेवायची आहे म्हणून. आता इथे मला उंची तयार करायची आहे याची 14.5 इंच. तर मी माप टाकलेलं आहे 15.5 इंच. 16 इंचावरती उंची टाकली, म्हणजे 1.5 इंच जास्त घेतलं बघा. आता आपल्याला इथं टाकायची आहे घडी. घडी किती टाकायची आहे ते 9.5 इंचाची, कारण चौथा भाग आपण घेतलेला आहे याचा किती 9 इंच. तर अर्धा इंच जास्त घेतलं बघा. छातीच्या चौथ्या भागापेक्षा अर्धा इंचाची जास्त घडी टाकायची. आणि 3.5 इंच उतार द्यायचा आहे बाहीला, कारण 3/4 बाही आहे ही. आणि आतमध्ये आता शेप देऊन घ्यायचा आहे जेवढा स्पेस आहे त्याच्यामध्ये. पुढच्या मुंड्याचं कटिंग आपण बाही जोडताना करणार आहे किंवा खाली फोल्ड केल्यानंतर. आता पुढच्या मुंड्याचं कटिंग करायचं नाही आहे. घेर किती आहे बघा, तुमच्या बाहीचा कमी जास्त असू शकतो. इथे 5 इंच 5.5 इंच आहे आणि 1.5 इंचाचं मार्जिन. टोटल जेवढा घेर आहे ना त्याचा निम्मा भाग टाकायचा आणि 1.5 इंचाचं मार्जिन टाकून आपल्याला मार्किंग करायचं असतं. आता मी केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहीसुद्धा कट करून घेते. बघा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण खूप छान पद्धतीने इथे मी कटिंग आणि शिलाई दोन्ही दाखवलेले. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि नाहीच काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा. तर बघा या पद्धतीने इथे मी बाही कट करून घेतली. आपल्या कुर्तीचं सगळं कटिंग झालेलं आहे, फक्त गळा कट करायचा राहिला आहे. तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टिचिंग करताना दाखवते. तर बघा या पद्धतीने खूप छान साडी आहे आणि खूप सुंदर याची छान फिनिशिंगमध्ये कुर्ती तयार होणार आहे. एका पार्टचं तुम्हाला अस्तर कसं जॉईंट करायचं ते दाखवते. याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या पार्टचं करून घ्या. सगळ्यात अगोदर काय करायचं, अस्तरला खालच्या बाजूकडे फोल्ड करून घ्यायचं आहे. कारण ना एकदा का अस्तर मेन फॅब्रिकला लावलं की मग अस्तर फोल्ड करायला येत नाही, थोडासा त्रास होतो. मग अगोदरच अस्तर खालून फोल्ड करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून ते एक शिलाई करू. त्याच्यानंतर मग ते मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूकडे जॉईंट करायचं आहे. तर खालचे काठ जे काढलेत ना ते मी नंतर जॉईंट करते किंवा अगोदर करून घेतले तरीही चालेल. तर काय करायचे, अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे. जास्त सुळसुळीत कापड असेल सिल्कचं ते तर अस्तर थांबत नाही कपड्यावरती किंवा मशीनवरती कापड थांबत नाही. त्यावेळी तुम्ही सगळीकडे पिना लावून त्याला सेट करून घेऊ शकता. नवीन असताल तर, भरपूर प्रॅक्टिस असेल तर असं माझ्यासारखं डायरेक्ट लावलं ना तरी पण चालेल. बघा मी फक्त अस्तर छान प्लेन बसलं गेलं पाहिजे, कुठेही त्याला फुगा यायला नको, चून पडायला नको. ते खूप महत्त्वाचं आहे. अस्तर तुमचं अगदी छान फिनिशिंगमध्येच लागलं गेलं पाहिजे. खाली काठ जॉईंट करायचे आहेत त्याचे. बघा छान हाताने प्लेन करत मी सगळीकडे शिलाई करून घेतली. आता साईडने जो काही एक्स्ट्राचा कापड आहे ना त्याला कट करून काढायचा आहे. त्या अगोदर इथे मी काय करते, याचे काठ जॉईंट करते. तर बघा मी कशा पद्धतीने करणार आहे. एक जो वरचा काठ आहे ना तो असा फोल्ड करून मी याच्यावर ठेवणार आहे आणि यावरून एक शिलाई देऊन घेणार आहे. हवं तर तुम्ही एकावर एक ठेवून सुद्धा जॉईंट करू शकता किंवा अशा पद्धतीने पण करू शकता. जे तुम्हाला सोपं वाटेल, योग्य दिसेल ती पद्धत तुम्ही वापरा. काठ जोडायचं एवढं काय अवघड नाही आहे. डिझाईननुसार आपण बघायचं असतं कशा पद्धतीने जॉईंट करावे लागतील ते. तर बघा आता खालची जी बॉर्डर आहे ना ती पण छान ब्रॉड झालेली आहे आणि त्याच्यामुळे ही कुर्ती खूपच सुंदर दिसणार आहे. पूर्ण झाल्यावर तुम्हाला समजेलच. डीप नेकमध्ये आपण बनवतोय 34 छातीची कुर्ती. आणखीन कुठल्या साईजच्या बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. 38 साईजच्या सुद्धा लवकरच येतील. 38 साईज भरपूर आहे माझ्याकडं कुर्तीची स्टिचिंग करायला आलेली. वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करायच्या आहेत त्या देखील कुर्ती. वेळ मिळेल तसं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता गळा बनवायचा आहे, त्यासाठी काय केलं मी, सरळ बाजूकडून हा जो पार्ट आहे तो फोल्ड केला आणि सेंटर लाईन एकदम मध्यभागी याला मार्क करून घेतलेली आहे. तरच आपला गळा अगदी सरळ येईल, नाहीतर मग तिरका जातो. इथे पेपर घेतलेला आहे मी फोल्ड. आता यावर गळा मार्क करूया. तर बघा कुर्ती आहे ही आणि गळा जास्त काही मोठा नाही आहे पाठीमागचा आणि पुढचा पण. त्यासाठी मी इथे 2.5 इंच गळा रुंदी घेणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शोल्डर स्लोपचं सांगते, म्हणजे शोल्डर डाऊन. जर शोल्डर गळत असतील, उतरत असतील तरच शोल्डरला डाऊन करायचं अथवा करायचं नाही. तर ते कस्टमरचं शरीर बघून ते ठरवायचं असतं की द्यावा लागेल का नाही, किंवा अगोदरचा ब्लाऊज बघून ठरवायचं की शोल्डर गळत होते का त्यानुसार. आणि बघा शोल्डर गळतात ना तर स्लोप बरेच जण चुकीच्या बाजूकडे देतात. तसं न देता काय करायचं आहे आपल्याला, ज्या बाजूकडे आपण गळा रुंदी टाकली आहे ना त्या बाजूकडेच अर्धा इंचाचा स्लोप द्यायचा. एकदम परफेक्ट फिटिंग एकदम भारी बसतं त्याचं. इथे मी गळा जो आहे तो मार्क करून घेतला. बघा 6 इंच उंची तयार पाहिजे होती म्हणून मी किती मार्क केली याची 6.5 इंच.
उंची आणि गळा रुंदी मी 2.5 इंच ठेवलेली आहे आणि सिंपल असा पंचकोनी आकार घेतला आहे, जास्त काही वेगळं डिझाईन घेतलेलं नाही आहे. खूप सोपा गळा आहे हा. 6.5 इंच उंचीवर मार्क केला, 6 इंचाचा गळा तयार होईल आणि गळा रुंदी ठेवलेली आहे मी याची 2.5 इंच. अस्तरवरती एक्स्ट्रा आपण याला असं ठेवून जॉईंट करून घ्यायचं आहे. साईडने बघा मी फोल्ड करून घेते अस्तर पेपरवर सगळं. आता काय करायचं आहे, जी आपण सेंटर लाईन काढलेली होती ना त्याच्यावरती हे ठेवायचं आहे. सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची आहे आणि त्यानंतर गळ्याच्या मार्किंगवरून इथे शिलाई देऊन घ्यायची. शिलाई मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण बघा जशी तुमची शिलाई येईल ना त्याच पद्धतीने कापड आतमध्ये फोल्ड होणार आहे, तसाच आकार येणार आहे. तर शिलाई करताना गळ्याची काळजीपूर्वक करा, अगदी त्या मार्किंगवरूनच करा तरच परफेक्ट गळा होईल. जशी आपण मार्क केली आहे ना गळ्याचा आकार सेम टू सेम तसाच गळा बनेल याचा. आणखीन तुम्ही कुठल्याही पद्धतीचा इथे गळा तयार करू शकता, म्हणजे गोल गळा किंवा चौकोन गळा किंवा आणखीन खूप वेगवेगळ्या आकाराचे गळे असतात, त्यापैकी कुठलाही पंचकोनी बनवावा असं काही नाही आहे. आतमध्ये याला फोल्ड करून वरून फिनिशिंगची छान अशी शिलाई देऊन घेणार आहे मी. तुम्ही हवं तर यावरून प्रेस पण करून घेऊ शकता. बघा मी काय केलं, फोल्ड करण्यासाठी अगोदर सगळ्या कोपऱ्यामध्ये कट दिले. खालच्या बाजूचा जो आकार होता तो गोलवा आहे, गोल आकार आहे म्हणून त्याच्यावरती पण मी कट दिले. आता एकदम छान फोल्ड करून वरून फिनिशिंगची शिलाई मी देऊन घेत आहे. अगदी किनारीला शिलाई द्यायची. ही शिलाईसुद्धा ऑप्शनल आहे बघा, हवी असेल तर द्या. बऱ्याच जणांना वरून शिलाई केलेली आवडत नाही कारण ते छान वाटत नाही म्हणून. पण तुम्ही तुमच्या कस्टमरच्या आवडीप्रमाणे ते बदल करू शकता. वरून 5 नंबरची शिलाई केली तरी चालेल. मग नंतर पूर्ण झालं की त्याला हात शिलाई करून घ्यायची आणि मग जी 5 नंबरची होती ना ती काढून टाकायची. तर ते पण गळे खूप छान दिसतात. बघा किती छान शेपमध्ये अगदी मध्यभागी याचा पंचकोनी गळा तयार झाला. पाठीमागच्या भागाचं सांगते बघा, मी अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड केलं सरळ बाजूकडून आणि सेंटर लाईन इथे मी मार्क करते. याचा पाठीमागचा गळा मटका बनवायचा आहे, साधा सिंपल, कुठेही लेस नाही काही नाही. अगोदर मी लाईन महत्त्वाचे ते मार्क करून घेते जेणेकरून याचा गळा आहे तो अगदी सरळ बनेल. तर बघा इथे मी हा पेपर घेतलेला आहे गळा कट करण्यासाठी, फोल्ड पेपर आहे. गळा रुंदी सेम टाकायची, पुढची मागची 2.5 इंच. कुर्तीमध्ये शक्यतो 2.25 इंच गळा रुंदी कधीच टाकायची नाही, 2.5 टाकायची, एकदम परफेक्ट छान फिटिंगला बसतं. आणि पाठीमागचा 8.5 घेतला बघा, 8चा गळा तयार होईल. याचा बॉक्स बनवायचा आहे आणि आतमध्ये मटका शेप ड्रॉ करून घ्यायचा. आता मटका गळा कधीही बघा पसरट असतो खाली आणि वरती निमुळता असतो, तर तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जेवढा पसरट पाहिजे तेवढा इथे मार्क करून घ्या. बाहेरून 1 इंच वाढवून मी त्याला कट केलं. कट केल्यानंतर अस्तरवरती हा पेपर जॉईंट करून घ्यायचा आणि त्यानंतर हा गळा आपल्याला तयार करायचा आहे. व्यवस्थित आपल्याला अगोदर इथे तयार करून घ्यायचं याला अस्तर साईडने फोल्ड करून. बघा जेवढं फोल्ड करायला कापड पाहिजे तेवढं मी ठेवते, बाकीचं कट करून टाकते. याच्यावरती असे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानंतर एक एक करून आपल्याला सगळं हे अस्तर आहे ते या पेपरवरती फोल्ड करून घ्यायचं. बघा मी कशा पद्धतीने फोल्ड करते आहे. एक्स्ट्रा जास्तच कापड असेल तर मग ते तुम्ही कट करून काढलं ना तरीही चालेल, पण जास्त कमी ठेवू नका. कमी ठेवलं तर काय होतं, फोल्ड करता येत नाही, कापड पकडायचं कसं आणि शिलाई कसं करायचं हेच समजत नाही. बऱ्याच जणांना सवय असते जेवढं पाहिजे अगदी तेवढंच ठेवतात, बाकीचं कट करतात. पण तसं न करता अगोदर फोल्ड करा आणि त्यानंतर कट करा, म्हणजे कामही पटकन होईल आणि फिनिशिंग पण त्याचं चांगलं येईल. आता काय करायचं आहे, सेंटर लाईनला सेंटर लाईन याचीही मॅच करून आपल्याला याचा गळा तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या. बघा सेंटर खूप महत्त्वाचा आहे पेपरचा आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा. तर बघा इथे मी व्यवस्थित चेक केलं आणि याच्यावर हा पार्ट सेट केला. हवं तर मध्यभागी एक पिन लावून घ्या किंवा मध्यभागी एक रफ शिलाई करून घेतली तरी चालेल, जर जास्त कापड हलत असेल तर, किंवा असं डायरेक्ट माझ्यासारखं पण तुम्ही शिलाई करू शकता. बरोबर त्या मार्किंगवरून मी शिलाई घेत आहे. अजिबात मार्किंगच्या आतल्या बाजूकडे किंवा बाहेरच्या बाजूकडे शिलाई जात नाही आहे, त्या बरोबर त्या मार्किंगवरून ही शिलाई येत आहे. तर बघा गळा एकदम परफेक्ट बनेल याचा. आतला भाग याचा कट करायचा आहे 1/2 इंचाचं कापड ठेवून. सगळीकडे असे कट द्यायचे आहेत आणि मग आतमध्ये फोल्ड करून वरून छान अशी बारीक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची. हवं तर तुम्ही याला बघा
लेस लावून सुद्धा डिझाईन करू शकता. पाठीमागे याला मी नॉट करणार आहे. नॉट रेडीमेड पण वापरू शकतो किंवा फॅब्रिकचे पण आपण तयार करू शकतो. लटकन आहे ते कॉन्ट्रास्ट कलरमध्ये खूप छान दिसतात. तर बघा, थोडासा काठांचा भाग, थोडासा मेन फॅब्रिकचा, असं मिळून मी याची लटकन बनवणार आहे. ते काही यामध्ये दाखवलेलं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लटकन बनवा. बघा, मटका गळा आहे तर पाठीमागे नॉट्स पाहिजेतच, त्याशिवाय तो गळा व्यवस्थित दिसतही नाही आणि बसतही नाही. सिम्पल राऊंड असता तर चाललं असतं, पण हा मटका आहे, डीप आहे आणि खरंच हा गळा घातल्यानंतर बॉडीमध्ये खूप छान दिसतो. तर तुम्ही देखील ट्राय करू शकता. पाठीमागे चेन असणारे जर तुम्हाला पार्ट बघायचे असतील ना कुर्तीमध्ये, तर ते पण सांगा, ते पण सोप्या पद्धतीने दाखवते. आणि खूपच सुंदर पाठीमागे चेन असलेलं कुर्तीचं फिटिंग बसतंही आणि दिसतंही. तर तसे बघायचे असेल तर मला तुम्ही कमेंट करा, मी ते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते, कशा पद्धतीने बॅक साईडला चेन लावून कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग करायची ते. आता मी काय केलं, गळे दोन्ही तयार झाले की इथे एकावर एक असं ठेवलेलं आहे पार्ट, गळ्याच्या बाजूकडून मिळवून ठेवते आणि इथे शोल्डरची आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. डबल शिलाई करायची, अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून. सिंगल शिलाईमध्ये शोल्डर कधीही जॉईंट करायचे नाही आहेत. दोन्ही बाजूकडे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई झाल्यानंतर शोल्डर पट्ट्या एकदा चेक करायच्या, दोन्हीची उंची योग्य आहे का. कमी जास्त वाटत असेल तर कट करून दोन्ही सेम करायच्या. कमी जास्त नसायला पाहिजे, दोन्ही सेम असाव्यात. बघा, मी टेपने सुद्धा मोजून बघते. टेपने नसेल मोजायचं तर दोघांना एकत्र असं पकडून पण तुम्ही ते चेक करू शकता. त्याच्यानंतर इथे मी आता बनवत आहे याची बाही. बाहीला अस्तर लावायचं नसतं शक्यतो कुर्तीमध्ये, फक्त आपल्याला साईड खालून फोल्ड करून बाही बनवायची असते याची. तर मी फोल्ड करून याची बाही बनवून घेते. तर बघा, एकदा अर्धा इंच फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा अर्धा करायचं. एकत्र करू शकता किंवा एक एक पद्धतीने असं जरी केलं ना तरीही चालेल. बघा, डायरेक्ट कोणाकोणाला डबलमध्ये फोल्ड करता येत नाही, मग सिंगल फोल्ड करून पुन्हा एकदा करायचं, म्हणजे छान फिनिशिंग येतं. नाहीतर काय होतं, बारीक बारीक चून पडतात. प्रॅक्टिस असेल तर असं डबलमध्ये करा. तर मी बघा, तुम्ही नवीन असताल ना तर तुम्हाला भरपूर उपयोग होईल अशा पद्धतीनेच दाखवत असते स्टिचिंग. तर बघा, आज साईडचे जे स्लीट आहेत ना कुर्तीचे, ते सुद्धा मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे. जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटते ती पद्धत तुम्ही वापरा. दोन्हीही छान आहेत पद्धती. एका पद्धतीमध्ये थोडीशी प्रॅक्टिस जास्त लागते आणि दुसरी आहे ती क्लासमध्ये आपण ते वापरू शकतो, म्हणजे अगदी नवीन असेल ना तर. दोन्ही बाही मी एकावर एक ठेवलेलं आहे. दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे आणि मुंढ्याचं कटिंग करायचं. त्याच्यानंतर याचं आपल्याला उंची चेक करायची आहे, कमी जास्त कुठं वाटते का, वाटत असेल तर ती देखील लेवलमध्ये करून घ्यायची आहे. आणि बघा, पुन्हा एकदा इथे मुंड्याचा आकार मी कट केला पुढच्या. तर हा आहे पुढचा भाग म्हणून तिथे मार्कसुद्धा केलं, जेणेकरून बाही बसवताना मला काही अडचण येणार नाही. फिटिंगच्या बाजूकडे पण मी जॉईंट करून बघितलं, कुठला पार्ट कमी जास्त आहे जो होता त्याला पण कट करून मी लेवल केलं. तर आपल्या दोन्ही बाही इथे तयार झालेल्या आहेत. आता आपण याला जॉईंट कशा करायच्या ते पण बघूयात. बघा, मी नेहमी सांगते बाही आपल्याला सेंटरपासून बसवायची आहे, त्यासाठी मी सेंटर लाईन दोन्हीला मार्क केली. आता इथे बाही ठेवताना एक गोष्ट बघायची, ती म्हणजे पुढचा मुंडा, बाहीचा पण आणि आपला पुढचा भाग पण, दोन्ही एकीकडे म्हणजे एकाच बाजूकडे आले का. बऱ्याचदा गडबडीत ते आपण बघत नाही आणि मग शेवटी लक्षात येतं तर असं झालं आहे. तर असं व्हायला नको म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, चेक करायचं आहे बाहीचा मुंडा आणि मेन फॅब्रिक पुढचा भाग बरोबर आहे का. ते असेल तर बाही जॉईंट करायची, सेंटरपासून करायची आणि इथे बघा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्हीही बाही बसवायच्या आहेत. बघा, व्हिडिओ 31-32 मिनिटाचा झालेला आहे, बराच मोठा झालेला आहे, पण काय हरकत नाही. मी अगदी डिटेलमध्ये कुर्ती तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे. ही कुर्ती बघून तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कुर्तीज इथे आता बनवू शकता. खूपच सोप्या आहेत. नाही बनवता आलं तर मला सांगा कमेंटमध्ये, मी प्रत्येक साईजच्या कुर्तीचं कटिंग आणि शिलाई इथे अपलोड करेन तुमच्यासाठी. अशा पद्धतीने मी डबल शिलाई करते. सेम अशीच आपण दुसरीसुद्धा बाही बसवायची आहे. तर बघा, इथे व्यवस्थितरित्या बाही बसली. आता जेवढी जास्त आहे ना त्याला क्रॉसमध्ये कट करून काढायचं, कमी अजिबात पडलेलं नाही आहे. साधारण अर्धा इंचाचा फरक इकडे तिकडे होत असतो. बाही बसवताना कधीही ओढून ताणून बसवायची नसते. हलक्या हाताने जसा आकार आहे त्या पद्धतीने पार्ट त्याच्यावर ठेवत वरून शिलाई करायची. एकदम छान फिटिंग बसतं, दाटल्यासारखं होत नाही, फुगा येत नाही. आणि जेवढी एक्स्ट्रा आहे तेवढी कट करून टाकायची. उगं जास्त आहे म्हणून बऱ्याच जणांना सवय असते ओढून ताणून बसवतात त्याच्यामध्ये, तसं अजिबात करायचं नाही. जेवढं त्याला फॅब्रिक लागतंय तेवढं लावायचं, राहिलेलं कट
करायचं. तर जास्त काही फरक पडत नाही, अर्धा इंचाचा फरक पडतो, कमी जास्त होतं, कमी पडत नाही पण थोडीशी जास्त होते. तर कट करून त्याला क्रॉसमध्ये काढलं तर काहीही प्रॉब्लेम येत नाही, फिटिंगमध्ये पण येत नाही आणि कशातच येत नाही. बघा इथे आता मी दोन्ही बाजूकडच्या अशाच बाही बसवणार आहे. इकडे पण आपल्याला डबल शिलाई द्यायची आहे आणि जे शोल्डरचे जॉईंट केलेलं जे मार्जिन असतं ना ते आपल्याला पाठीमागे जाईल अशा पद्धतीने बाहीच्या खाली ठेवायचं आणि मग शिलाई करायची. नाहीतर बऱ्याच जणांचं बघा, कोणाचं पुढं असतं, कोणाचं मागं असतं, कोणाचं एक पुढं एक मागं असं असतं. तर असं नाही ठेवायचं, दोन्हीही मार्जिन बॅक साईडला गेले पाहिजेत. अशा पद्धतीनेच ठेवून मग बाही बसवायची, तर ते दिसायलाही चांगलं दिसतं. खूप अशा छोट्या छोट्या ट्रिक असतात त्या आपण इथे वापरतो, त्याच्यामुळे ड्रेस असू देत किंवा ब्लाऊज असू देत एकदम परफेक्ट होतात. मी परफेक्ट कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवत असते. इथे बघा दोन्ही साईडची आता बाही जॉईंट झाली, याला पण थोडंसं असं एक्स्ट्रा होतं तर ते मी क्रॉसमध्ये कट केलं. त्याच्यानंतर कुर्ती उलटी केलेली आहे, दोन्ही बाजूकडे आपण 1.5 इंचाचं फिटिंग करणार आहोत. म्हणून बघा छातीमध्ये 1.5, कमरेमध्ये 1.5 आणि सीटमध्ये 1 इंच असं मी ते मार्किंग करते. दोन्ही समोरासमोर अगोदर मी पॉईंट घेते किती आहे बघून ते इकडं, जेणेकरून मार्किंगसुद्धा थोडंही खाली किंवा वर होणार नाही, एकदम परफेक्ट होईल. हवं तर सरळ लाईन पण तुम्ही अगोदर त्याला मारू शकता. ह्याच्याप्रमाणे बघा जे आपण पॉईंट घेतले ना फिटिंगचे त्याप्रमाणे जॉईंट करायचं आहे, थोडंसं असं कर्व शेपमध्ये. बाहीचा राऊंड होता 5.5 इंच, मी 5.5 वर सुद्धा मार्किंग करून ही लाईन अशी ते जॉईंट केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा फिटिंग जे आहे ते आपलं एकदम सरळ लाईनमध्ये आलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आलं पाहिजे. अर्धा इंच इकडे तिकडे झालं तर त्याने काही प्रॉब्लेम नाही होत, पण शक्यतो प्रयत्न करायचा. बाहीतले जॉईंट सेम असायला पाहिजेत आणि छान फिनिशिंगमध्ये आपली कुर्ती तयार झाली पाहिजे. तर बघा जे मार्किंग केलेलं आहे अगदी त्या मार्किंगवरूनच मी ही शिलाई केली आहे फिटिंगची. या साईडने आणखीन आपल्याला एक्स्ट्रा 3 शिलाई करायच्या आहेत 1/2 इंचाच्या अंतराने. आणि बघा आपल्याला काय करायचं, इथं शिलाई अगदी सरळमध्ये नाही न्यायची, जे पहिली होती ना त्याच्यावरती नेऊन शिलाई 5-6 वेळा लॉक करायची चांगलं व्यवस्थित. इकडे मी 2 शिलाई घेतली, एक फिटिंगची मेन आणि एक एक्स्ट्रा घेतलेली आहे. नंतर मी वाढवते आणखीन शिलाई 2, जेणेकरून कस्टमरला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तब्येत कमी झाली तरी काढता येते, वाढवता येते किंवा जास्त झाली तरी काढताही येते. म्हणून फक्त 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं असतं. इकडे सुद्धा मी केलेल्या मार्किंगवरून हे फिटिंग करून घेत आहे. तर बघा किती छान फिनिशिंगमध्ये आपली ही कुर्ती तयार झालेली आहे. यामध्ये काय समजलं नाही तर मला नक्की विचारा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणखीन छान कुठल्या डिझाईनच्या बघायच्या असतील तर तसंही सांगा मला, मी नक्की तुमच्यासोबत त्याच्या डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीच्या शेअर करेन. सगळ्या प्रकारची माझ्याकडे कामं असतात, ड्रेस, ब्लाऊज, फॅन्सी, साधे. तर तुम्हाला कसे कसे व्हिडिओ पाहिजेत मला सांगत चला. तर बघा इथे यालासुद्धा मी एक्स्ट्रा शिलाई देऊन घेत आहे. काय होतं एकदा साईडचे स्लीट बनले ना की मग आपल्याला व्यवस्थित फिटिंग करता येत नाही, म्हणून ह्या एक्स्ट्राच्या शिलाईसुद्धा आत्ताच करून ठेवायच्या. तर मी केलेले आहेत. आता आपण याला साईडने कट तयार करायचा आहे किंवा याचे साईडचे स्लीट करायचे आहेत. आता हा जो दाखवते ते असं अर्धा इंच मी 2दा फोल्ड करून दाखवते बघा. अगदी भरपूर जास्त प्रॅक्टिस असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता, नसेल तर ठीक आहे, ती दुसऱ्या बाजूकडची पद्धत वेगळी दाखवते, एकदम सोपी दाखवते. अगदी नवशिकेंना सुद्धा ती अवघड पण वाटणार नाही आणि खूप छान फिनिशिंगमध्ये तयार होईल. तर ही डबलमध्ये फोल्ड करून मी बनवते. व्यवस्थित बघा, जेवढं पाहिजे तेवढंच फोल्ड करायचं, जास्त करायचं नाही, कारण ही पट्टी खूप महत्त्वाची असते, साईडने दिसते आणि त्याचं फिनिशिंग मग चांगलं यायला पाहिजे. लहान मोठी साईज नाही बनवायची. आणि शिवाय याला डबल शिलाई करायची, सिंगल शिलाईमध्ये कधीही स्लाईड सीट नाहीत बनवायच्या, ते दिसायला चांगलं नाही दिसत. किनारीला पण एक द्यायची, पण अगोदर ही मेन आहे, ही देऊन आधी मी कंप्लीट करते. आधी तर वरतीपर्यंत आल्यानंतर आपल्याला हा टॉप फिरवायचा आहे. फिरवताना बघा आपल्याला काय करायचं, इकडच्या बाजूकडचं इकडं फोल्ड करायचं. तर मी कसं करते बघा व्यवस्थित आणि त्या पद्धतीनेच करा. तर बघा इकडे सुद्धा सेम तसंच फोल्ड करायचे आणि इथे मात्र शिलाई आपल्याला 5 ते 6 वेळा लॉक करायची आहे व्यवस्थित चांगली. तर मी लॉक करून घेतली. आता पुन्हा एकदा हा टॉप फिरवायचा आणि खालच्या बाजूकडे ही कट पूर्ण करत यायचं आहे. फोल्ड करताना लक्ष ठेवायचं बरोबर घडी पडतीये का, अर्धा इंचापेक्षा जास्त मोठी घडी नको आहे इथे, म्हणूनच मी सीटमध्ये फक्त 1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं होतं, ते असं फोल्डमध्ये जातं. अशा पद्धतीने खालीपर्यंत आपण याला फोल्ड करून घेऊयात. आणि याला मी डबल शिलाई पण देणार आहे किनारीला, कारण ते दिसायला एकदम छान दिसतं. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर द्या, किंवा साधा असेल कुर्ती तर तुम्ही तसंही त्याला ठेवू शकता. तर हे आवडीनुसार असतं ही शिलाई साईडची.
शक्यतो शिवून घेतलेल्या कुर्तीज असतात ना, त्याला अशा पद्धतीची शिलाई येतेच. सगळेच टेलर देत असतात ही शिलाई. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता किंवा नाही दिली तर चालेल. एकाच शिलाईवर पण तुम्ही हे कट तयार करू शकता. आता ही दुसरी बाजू आहे बघा ह्या कुर्तीची किंवा टॉपची. आता ह्याला काय करायचं, फक्त एकदा फोल्ड करून दोन्ही बाजूकडे शिलाई देऊन घ्यायची. बघा मी डबल फोल्ड करत नाही. ज्यांना येत नाहीत कट त्यांच्यासाठी सांगते. फक्त एकदाच असं फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पहिले दाखवले ते डायरेक्ट दोनदा फोल्ड करून, आत्ताचं दाखवत आहे ते फक्त एकदा असं फोल्ड करून. कुठंपर्यंत करायचं तर बघा जिथंपर्यंत आपण सीट उंची घेतलेली होती ना त्याच्यावरती अर्धा इंच फोल्ड व्हायला पाहिजे. दुसऱ्या बाजूकडे पण आपल्याला तसंच घ्यायचं आहे फोल्ड करून. आणि मग त्यानंतर पूर्ण कट कसे करायचे ते पण बघा. ही खूपच सोपी पद्धत आहे. ज्यावेळी मी नवीन शिकत होते साईड कट करायला त्यावेळी सुद्धा मी याच पद्धतीने करत होते. फक्त एकदा फोल्ड करून एकदा एक शिलाई द्यायची आणि मग दुसऱ्यांदा. लागतो वेळ पण फिनिशिंग चांगलं येतं. हळूहळू सुधारणा होत जाते. मग तुम्हाला डायरेक्ट दोनदा फोल्ड करून सुद्धा कट तयार करता येतात. येत नसेल तर सांगते मी, दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत. जी तुम्हाला योग्य आणि सोपी वाटते ते तुम्ही फॉलो करा. आता सिंगल झाल्यावरती मी पुन्हा आता तोच जो केलेला फोल्ड होता तर आणखी एकदा असं फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई देते. बघा किती एकदम छान फिनिशिंगमध्ये बनतोय. एकही त्याच्यावर चून आलेली नाही. खाली पण याला फोल्ड करायचं आहे. अगोदर दोन्ही कट बनवायचे आणि मग खालचं फोल्ड करायचं. उंची वगैरे सगळं चेक करून. कधी कधी थोडीशी खालीवर पण होत असते. बघा मी त्याला शिलाई पण व्यवस्थित लॉक केली आहे वरती, जेणेकरून ते निघू नये, कारण तिथला भाग ओपन असतो. तर बऱ्याचदा तिथली शिलाई निघली जाते जर कच्ची शिलाई टाकली तर. अशा पद्धतीने आपला हा झालेला आहे कट तयार दोन्ही बाजूकडचा. यालाही मी याच्या किनारीला शिलाई देऊन घेत आहे. बघा जास्त वर्क असेल, मोठे मोठे खडे असतील तर मशीनची काळजी घ्या. चुकून जरी एकही खडा जरी मशीनमध्ये आला तर मशीनची सुई तुटते आणि खूप प्रॉब्लेम येतात. म्हणून असे खड्यांचे जर असतील ना तर काळजीपूर्वक काम करा. खडे वगैरे काढायला वेळ लागू देत, पण खडे काढूनच शिलाई करा. बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये मस्त फिटिंगमध्ये ही आपली कुर्ती तयार झालेली आहे. आणि यातून जे कापड शिल्लक राहिलेलं होतं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. त्याच्यामध्ये बघा लेहंगा आणि ब्लाऊज 2 वर्षाच्या मुलीचा आहे, पण एकदम भारी झालेला आहे. आणि खरंच त्याचा रंग वगैरे छान असल्यामुळं खूपच खुलून दिसतोय. नक्की जाऊन बघा कशा पद्धतीने मी त्याचं कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे डीप नेकमध्ये. तर आवडला तर त्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे सुद्धा असेच व्हिडिओ येत राहणार आहेत तुम्हाला पाहण्यासाठी. बघा मी ते कटला खालून फोल्ड केलं. इकडून पण आपल्याला फोल्ड करायचं आहे, नाहीतर मग काय होईल उंची कमी जास्त होऊ शकते इथे. तर पाठीमागचे काठ प्लेन आहेत, पुढचे वर्कचे आहेत. जसं होतं तसं घेतलेलं आहे. फक्त एका बाजूकडे काठ केले ते 2 बाजूकडे होते ते. याच्यामुळे काय झालं, कुर्तीची उंची परफेक्ट निघली आणि खूपच मस्त तयार झालेले आहे, अगदी रेडीमेडसारखे. बाकी सगळीकडे असं बारीक छान बुट्टी वर्क आहे आणि ते खूप शोभून दिसतं याच्यावरती. तर या पद्धतीने आपली ही कुर्ती तयार झाली. याच्यामध्ये तुम्हाला काय नाही समजलं मला कमेंटमध्ये सांगत चला, विचारत चला. यानंतरचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सांगा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते आणि तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता. बघा किती छान मस्त कुर्ती दिसत आहे, अगदी रेडीमेडसारखी. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण